माझं नाव मनीषा जाधव. मी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून काम करते. आणि आज माझा जो टॉपिक आहे तो आहे की ताण आणि चिंता याविषयी मी तुम्हाला थोडंफार सांगणार आहे. तर प्लीज तुम्हाला तुमचे अजून पण काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता. तुमच्या काही शंका असतील तर मला सांगू पण शकता. आणि मी जे काही तुम्हाला सांगेल मे बी तुम्हाला माहितीही असेल किंवा तुम्हाला अजून काही एक्स्ट्राचं नॉलेज माझ्याकडनं भेटत असेल तर मला खूप आनंदाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी. तर ताण हा आपल्या सगळ्यांचा रोजच्या दैनंदिन जीवनामधला एक महत्त्वाचा भागच आहे की ताण हे आपल्याला सगळ्यांनाच येतो. सगळ्यांना स्ट्रेस येतोच, हो ना. असं कोणीच नाही की ज्याला स्ट्रेस नाही आहे, कोणाला ताणच नाही आहे. विदाऊट म्हणजे ताण असं कोणी एखादा व्यक्ती असं आपल्याला तरी सापडणार नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ताण असतो. फक्त त्याचं प्रमाण काहींना कमी असतं, काहींना जास्त असतं. कोणी कमी प्रमाणात टेन्शन घेतं, कोणी घेतच नाही किंवा कोणी कमी घेतं. ठीक आहे. तर हे प्रत्येकांची एक पर्सनॅलिटी असते, प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व असतं. त्यानुसार कोणी कमी जास्त प्रमाणात स्ट्रेस घेतो आणि त्याला त्या पद्धतीने हँडल करतो. ठीक आहे. तर थँक्यू राज. विषय खरंच छान आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपण रोजच्या जे दैनंदिन कामं करतो तर ते डेली रुटीन आपलं असतं की सकाळी उठायचं, योगा करायचा, मॉर्निंग वॉकला जायचं, नंतर घरी येऊन फ्रेश होऊन आपले कामं करायचे, त्याच्यानंतर लगेच ड्युटी करायची आणि ते झालं की घरी यायचं, जेवण करायचं. तेच ते असतं रुटीन आपलं. त्यावेळेला आपल्याला जे रुटीन असतं त्यावेळेला ताण येतो का आपल्याला? नाहीच येत ना, किंवा फार नसतो, किंवा आपल्याला त्याची सवय झालेली असते या रोजच्या कामाची, हो ना. पण असं कधीतरी होतं का की समजा आपण रोज जे काम करतो त्याच्यामध्ये कुठे जरी अडथळा येतो, कुठेतरी असं वाटतं की नाही आजचा दिवस ना फारच भंगार होता, फारच बोरिंग होता, नको वाटतं बाबा हा आजचा दिवस ना यायलाच नको होता, है ना. आपल्या मनाच्या विरुद्ध होतं कुठेतरी. म्हणजे असं वाटतं की आजचा दिवस ना नकोच यायला होता, किंवा मग हा निघून गेला तर बरं झालं, लवकरात लवकर संपला तर बरं झालं. कसं असतं ना की आपल्याला सवय झालेली असते एखाद्या गोष्टीची की तेच ते करण्याची. थोडं जर का डिफिकल्ट एखादं टास्क आलं, एखादं थोडंसं मनाविरुद्ध काही काम असेल, थोडं आपल्या डोक्याच्या वरची गोष्ट एखादी होत असेल तर आपल्याला नक्की त्याचा ताण येतो, हो ना. येतो, नक्की येतो, सगळ्यांनाच येतो आणि मला सुद्धा येतो. त्याच्यामुळे काय असतं ना की आपल्याला जी हॅबिट असते ती थोडीशी आपली जे अंगवळणी पडलेलं असतं आपलं की आपल्याला हेच काम करायचं आहे, त्याच्यात थोडंसं वेगळं झालं की ताण येतो. त्याच्यामुळे आपलं थोडंसं हॅबिट्स चेंज करूयात का आपण, किंवा आपल्या सवयी थोड्याशा बदलूयात का. कसं असतं की रोजचं पण आपल्याला ताण असतोच काही प्रमाणात. सपोज ताणाचं जर आपण रिझन बघितलं तर काय असतं की आपल्याला ऑफिसमध्ये थोडंसं ओव्हरलोड झाला, है ना, टायमिंग थोडासा जास्त झाला की आपल्याला ताण येतो, हो ना. असं वाटतं की आज तर मला लवकर घरी जायचं होतं, पण आज नेमकं असं झालं की मला थोडंसं जास्तच वेळ थांबावं लागलं, किंवा जे काम माझं 2 तासामध्ये होतं त्याच्यासाठी मला 4 तास पण लागत आहेत. मग तेव्हा आपल्याला ताण होतो ना, म्हणजे वर्कलोड झालं की आपल्याला ताण येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर घरात कोणाशी पटत नसेल, अगदी नवरा बायकोचे भांडणं असतील, अजून कोणाचे जे आपले वडीलधारे व्यक्ती असतील त्यांच्याशी आपली मतं पटत नसतील तर तेव्हा ताण येतो, है ना. त्याच्यानंतर मुलं ऐकत नसतील घरामध्ये तेव्हा ताण येतो. बाहेर आपली एखादी मनासारखी गोष्ट नाही झाली, एखादी वस्तू आपल्याला नाही भेटली की तेव्हा आपण थोडाफार प्रमाणात ताण येतो. हे आपल्याला म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आपण ताण घेतो. कधी ताणाचं प्रमाण जास्त पण असेल की किंवा आजारी असणं, अचानकच खूप काहीतरी मोठा आजार झाला असेल, किंवा थोडाफार जरी आजार झाला तर आपल्याला त्याचा पण ताण येतो की कधी आपण बरे होतो आणि कधी एकदाचं कामाला लागतो, असं पण होतं ना. तर हे सगळे ताणाचं म्हणजे आपण काय ठरवतो किंवा आपण कसं त्या ताणाला घेतो किंवा आपण एखाद्या गोष्टीला कसं घेतो त्याच्यावरती डिपेंड करतं की ताण आपण घेतोय किंवा ताण आहे किंवा नाही. ठीक आहे. तर असं होतं की आता आपल्याला ताण येतोय, मग आपण ताण आल्यानंतर काय होतं बरं, काय होत असेल ताण आलं की
आपल्याला चिडचिड होते. आधी तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो की आपल्याला चिडचिड होतं, आपल्या मनासारखं होत नाही, म्हणून मग आदळआपट होते. लहानांवरती त्याचा राग निघतो, घरामध्ये बायकोवरती राग निघतो, ऑफिसमध्ये असेल तर बॉसवरती तर राग आपण काढू शकत नाही. मग आपण तो राग कुठे काढणार? बॉस त्याचा राग आपल्यावरती काढतो, आपण तो राग बायकोवरती काढतो, बायको त्याचा राग मुलांवरती काढते. म्हणजे अशी सायकल सुरू असते की नाही. तर मग हे असं असतं की ते म्हणजे तुम्ही ते ट्रान्सलेट करत जात आहे. तुमचा एकट्याचा ताण तर तुम्ही एकट्यालाच नाही ठेवत, सगळ्यांपर्यंत पोहोचवत आहे, हो ना. म्हणजे ऑफिसपासून घरापर्यंत, नातेवाईकांपर्यंत, अजून लहान मुलांपर्यंत, की ज्यांचं तर बिचारांचा काही संबंधच नसतो, त्यांना पण याचा ताण येत असतो. त्यांना पण तुमच्या ताणाला सामोरे जावं लागतं. त्याच्यामुळे काय होतं की चिडचिड तर होतेच, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, कशात मन लागत नाही, सतत असं काहीतरी हेवीनेस वाटतं, डोकं दुखतं, झोप कमी लागते, रात्री झोपच येत नाही, तेच ते विचार येतात की कसं करावं, काय करावं, कशाला झालं असं, उगाच झालं. ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्याला. की आपण काय होतं ना की ताण आल्यानंतर सगळ्यात पहिली आपली रिॲक्शन काय असते की आपण निगेटिव्हली विचार खूप करतो की नाही हे चुकीचंच आहे, किंवा हे असंच होणार आहे, काहीतरी चुकीचं होणारच आहे. आपल्याकडनं असंच असतं की काहीतरी चुकीचंच होणार आहे, किंवा हे मी त्याला पेलू नाही शकत आहे, किंवा मी ते सहन करू नाही शकत आहे, मी त्याला फेस नाही करू शकत आहे ना. हे असे विचार आपल्या डोक्यात येतात. आणि होतं काय की मग त्याच्यामुळे आपलं ताणाचं अजून जास्त वाढत जातं. आपला ताण जो आहे तो कमी प्रमाणात असतो, 10% असतो. आपण त्याला विचार करून 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 निगेटिव्ह थिंकिंग करून करून किती करतो, अगदी 70-80%, जो की -10% असू शकतो. मग इथे काय होतं की आपल्या विचारांची दिशा काय असते, नेहमी निगेटिव्हली असते. नेहमी आपण त्याला चुकीच्या पद्धतीने विचार करतो, किंवा नेहमी आपण त्याला निगेटिव्हली घेतो आहे की आता मी यापुढे काही करू शकत नाही, मी याला फेस करू शकत नाही, किंवा मग मला हे खूप जास्त डोक्याच्या वर जातं आहे. आपण नेहमी असा विचार करतो. आणि या विचाराने काय होतं, नेहमी सतत विचार केल्यानंतर, नेहमी ताणाखाली राहिल्यानंतर साहजिकच आहे की आपली चिंता वाढते, हो ना. आपल्याला जास्त विचार करून करून काय होतं की आपल्या मनामध्ये खूप काळजी होते, आणि त्याची असं चिंतेमध्ये रूपांतर होऊन जातं की नेहमी ती सवय लागून जाते मग त्याच गोष्टींची. हे नाही झालं तर मग कसं, ते नाही झालं तर मग कसं, हे वेळेवर नाही झालं तर कसं, कोणी वेळेवर घरी नाही आलं तर मग कसं, हे काम जर का 2 दिवसात नाही झालं तर मग कसं, हे काळजी 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 इतकी काळजी करतो आपण ना, त्याचा खूप जास्त स्फोट होऊन जातो आपल्याकडे. मग ते काय होतं, चिंता, ताण असतं, आणि मग ते ताण आपला वाढतो, विचार वाढतात, आणि मग ते चिंतेमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि मग ते चिंता पण असली की आपल्याला तसंच होतं की चिडचिड होते, कशात मन लागत नाही, झोप लागत नाही, जेवण जात नाही, कुणाशी बोलू वाटत नाही, हो ना. हातापायाला घाम येतो, अगदी उदासवाणं वाटतं, कधी कधी थोडंसं मळमळही होतं. तर हे सगळे चिंता असेल, तुम्हाला ताण असेल, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं दिसायला लागतं. आणि तुम्हाला कळतं हे की हे मला कशामुळे होतं, तुम्ही कुठल्या स्ट्रेसमध्ये आहात हे आपलं कळतं, ठीक आहे ना. सगळ्यांना माहिती आहे की मला असं आहे आणि म्हणून मला होतं. पण मग त्याला तुम्ही कंट्रोल करा, किती कंट्रोल करतो आपण, किती प्रमाणात कंट्रोल करतो आपण, की त्याकडे लक्षच देत नाही. आपण काय करतो, फक्त एक बाजू जास्त आपली जमेची असते, ती कोणती, की निगेटिव्ह थिंकिंग, की चुकीचंच होतं हे, मी हँडल करू शकत नाही, मी त्याला फेस करू शकत नाही, हो ना. आपल्याकडे काय असतं, एक हे आहे की एक फ्लाईट ऑर फाईट. मग आपण काय निवडतो, जास्त चूज काय करतो, फ्लाईट जास्त चूज करतो. आपण काय करतो की एखाद्या परिस्थितीचा सामना करण्यापेक्षा आपण त्यातनं पलायन करण्याचा जास्त प्रयत्न करतो. आपली जी निगेटिव्हिटी असते ना, ही तीच असते की आपले जे नकारात्मक विचार जे आहेत ना, ते काय असतात की आपण नेहमी नकारात्मक विचारांमध्येच असं असतं की मी ते करू शकत नाही, माझ्याकडनं होऊ शकत नाही, नेहमी नाही 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 असं केलं की मग काय होतं की आपण त्या परिस्थितीला फेस न करता त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करतो. आणि जे पळतो ते अतिशय चुकीचं असतं की तिथेच आपला तो स्ट्रेस वाढतो, आपली ते टेन्शन वाढतं, आणि ते कमी न होता ते वाढतं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला म्हणजे निगेटिव्हिटी जी आहे तिथे आपल्याला फ्लाईट न करता फाईट करायचं आहे.
किती पण मोठा प्रॉब्लेम असू द्या, माणसाच्या विचारांच्या वरचा आहे का? अजिबात नाही. तर आपण काय विचार करतो की आधी आपले निगेटिव्ह थिंकिंग तिथे स्टॉप केली पाहिजे. किती का टेन्शन असू द्या, कोणतं का टेन्शन असू द्या, आपल्याला आधी विचार करायचा आहे की हे माझ्याकडनं सॉल्व होणार आहे आणि मी ते सॉल्व करणार आहे. माझ्या विचारांच्या पलीकडे नाही किंवा माझ्या कुवतीच्या पलीकडे तर नाहीच नाही. फक्त त्याचं थोडंसं पॉझिटिव्हली विचार करा आणि मग त्याच्यानंतर बघा की तुम्हाला ताण किंवा तुमची चिंता किती प्रमाणात जास्त वाढते किंवा किती प्रमाणात कमी होते, तुम्हाला त्याचं काय बेनिफिट मिळतं. आपण विचार तर करतोच ना, मग निगेटिव्हच्या ऐवजी पॉझिटिव्ह का नाही करत आहे? करायला काय हरकत आहे? निगेटिव्ह तर करतो ना, मग निगेटिव्हच्या ऐवजी पॉझिटिव्ह केलं तर किती छान बरं, हो ना. मग त्याच्यामुळे तर आधी फर्स्ट आहे की फ्लाईट न करता फाईट करा. कुठल्याही परिस्थितीला पळून न जाता तिथे आपण त्याला फाईट करूयात. आणि मग फाईट केलं म्हणजे आपल्यामध्ये ती एक ऑलरेडी ताकद येऊन जाते की असू दे किती पण मोठा प्रॉब्लेम मी ते सॉल्व करू शकते, हे एक आपल्यामध्ये असलं पाहिजे. आणि अजून एक सेकंड थिंग असते की आपण प्रत्येक गोष्टीला म्हणजे त्याचा बाऊ खूप करतो, ठीक आहे ना. प्रॉब्लेम असेल तो छोटा, पण त्याच्यामध्ये इतका त्याचं पोस्टमॉर्टम करतो आणि त्याला इतकं पसरवतो ना, स्प्रेड करतो की तो राईचा पर्वत होऊन जातो. त्याच्यामुळे सिच्युएशन काय आहे, प्रॉब्लेम्स काय आहे, समस्या काय आहे, हे सगळं आधी विचारात घेऊन त्याचा पॉझिटिव्हली विचार करून त्याचं मॅनेजमेंट करून जर का आपण एखादी गोष्ट सॉल्व केली ना, तर मग ते अगदी सहजरीतीने आपण कुठल्याही प्रॉब्लेम्सला फेस करू शकतो आणि आपण त्याच्यातनं जाऊ शकतो. ॲक्च्युली आत्ताची जी सिच्युएशन आहे ती अशी आहे की कोरोना सध्या दोन महिन्यापासून आपल्या भारतामध्ये येऊन खूप जास्त हाहाकार चालू आहे त्याचा. महाराष्ट्रामध्येच अगदी 52,000च्या पण वर केसेस गेल्या आहेत. या कंडिशनमध्ये ऑब्व्हियस आहे की बऱ्याच जणांचं टेन्शन वाढलंच असणार आहे. खूप जणांना एन्झायटी वाढली आहे त्यांची की काळजी, मला तर नको व्हायला, मला असं झालं तर कसं होणार, बरं झालं तर मी वाचेल की नाही, मी मेली तर कसं होणार, किंवा अजून काही की माझ्यामुळे माझ्या मुलांना नको व्हायला, माझ्या घरच्यांना नको व्हायला, माझे घरचे सगळे सेफ राहिले पाहिजे, आमचं सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, हो ना. असं प्रत्येकाला वाटतं आणि मला पण वाटलंच पाहिजे, हो की नाही. तर काय होतं, आपल्याला भारतीयांची जी मेंटॅलिटी असते ना, आपण कसे बांधलेलो आहोत एकमेकांशी, आपण या पद्धतीने की आपण एकमेकांच्या सोबत राहतो. फॅमिली ग्रुप आहे आपला, आपण एकटे नाही राहू शकत आहे, हो ना. आपण समाजशील प्राणी आहोत, मानव हा समाजशील प्राणी आहे, तर आपण एकटं नाहीच राहू शकत आहे. आणि सध्या तर प्रॉब्लेम तोच आहे की आपल्याला सोशल डिस्टन्सिंग करायचं आहे. आपल्याला तसं नाहीच राहता येते की अगदी दूर म्हटल्यानंतर पण आपलं कसं फोनवरती चालू असतं, चॅटिंग चालू असतं. अगदी कोरोनावरती पण आपण खूप छान कमेंट्स केलेले आहेत, जोक्स केलेले आहेत. मग हे कसं असतं की कोरोना आहे मान्य आहे, तो डेंजरस आहे मान्य आहे, पण त्याला म्हणजे त्याच्यासाठी प्रॉपर मेडिसिन नसेल, पण त्याने बरेच जण होत आहेत, ते पण मान्य आहे. पण कसं असतं ना, काही जणांकडे मी आता असं बघितलं आहे की ते खूप जास्त टेन्शन घेत आहेत, खूप अति जास्त. म्हणजे काळजी घेणं खूप गरजेचं आहे, घेतलीच पाहिजे, पण त्याचं जास्त अगदी बाऊ नको करायला किंवा अति जास्त टेन्शन नको घ्यायला. खूप टेन्शन घेतल्याने काय होतं आहे मग की तुम्ही पण म्हणजे थोडंसं सगळ्यांपेक्षा दूर तर अंतराने राहताच आहे, पण तुमचे मनं पण कुठेतरी दुरावले जात आहेत का हो, असं होतं आहे. मला तर बऱ्याचदा बघायला मिळतं की सपोज बाजूच्या थोडंसं 1-2 फ्लॅट सोडून एखाद्याला पॉझिटिव्ह मे बी आला किंवा असं काही झालं, तुम्हाला ऐकायला जरी आलं, आणि काय होतं यावेळेला की इथे निगेटिव्ह म्हणजे असं होतं की मीडियामध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअपला असे काही मेसेजेस येतात की आज 10 सापडले, तिच्यातले 4 गेले, 50 सापडले, तिच्यातले 30 गेले, किंवा असं काहीतरी असतं ना, बंबार्डिंग केलेलं असतं की आपल्याला त्याची भीती वाटते. ते ऐकून आपल्याला थोडंसं वाईट वाटतं की बापरे असं का झालं आहे का, म्हणजे बापरे आत्ता इथपर्यंत आलं आहे का, अरे बापरे आपल्या शेजारी आलं आहे का, अरे बापरे माहीत तर माझ्या घराच्या जवळच आलं आहे अगदी. त्याच्यामुळे काय होतं आहे ना की आपण त्याचं खूप जास्त टेन्शन घेतलं आहे. टेन्शन घेण्यासारखं आहे, काळजी करण्यासारखं आहे, पण ते अतिप्रमाणात होतं आहे कुठेतरी. काही लोक खूप जास्त प्रमाणात त्याचा विचार करतात की कोरोना 24 तास तेच कंटिन्यू न्यूज बघणार तुम्ही, किती झाले, 1 तासाला किती वाढले, 2 तासाला किती वाढले,
किंवा दिवसभरातनं किती वाढले, किती त्याच्यामध्ये एक्सपायर झाले. आणि बरेच जण काय होतं आहे की ते किती एक्सपायर झाले त्याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो, त्याच्यामधून किती क्युअर्ड होऊन घरी आले त्याच्याकडे आपण बघतच नाही आहे. आपले निगेटिव्ह थिंकिंग काय असते की कोरोना झाला आहे, मला पॉझिटिव्ह आहे म्हणजे मग मी तर जातोच, पण माझी फॅमिली पण त्याच्यामध्ये जाते. आपल्याला काळजी घ्यायची की आपल्याला पॉझिटिव्ह नाही यायचं आहे, हो ना. आपण इथे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे की मला पॉझिटिव्ह म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे की जास्त बाहेर जाणार नाही. खूप गरजेचं असेल तरच बाहेर जाईल, किंवा खूप महत्त्वाची म्हणजे ड्युटीज असतील तुमच्या, मेडिकल्स असतील किंवा अजून काय असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर पडावंच लागतं. पण तुम्ही त्याची काळजी पण घेताय ना. आपल्याला सगळ्यांना माहिती की कशी काळजी घ्यायची आहे, किती वेळेस हात धुवायचे, कुठे कुठे कधी सॅनिटायझर यूज करायचं, सगळ्यांना माहिती. हे काही आता नवीन नाही राहिलं, कारण की 2-2.5 महिने होऊन गेले की कोरोना आला आहे. पण मग आता होतं आहे काय की त्याची चिंता जास्त लोकांना सतवते, की काळजी खूप लोक करत आहे की याला झालं आहे, त्याला झालं आहे. म्हणून मग काय होतं की ज्यांना झालं आहे त्याच्याशी आपण बऱ्याचदा असं कळतपणे आपण त्याच्याशीच खूप चुकीचं वागतो आहे की तू दूर राहा माझ्यापेक्षा, अपार्टमेंटमध्ये यायलाच नको, तुम्ही कोणाला हातच नको लावायला, तुम्ही अजिबात कोणाशी बोलायचं नाही, फोनसुद्धा नाही. म्हणजे हे मी बऱ्याचदा बघितलं आहे. असं वागताना आपण काय होतं ना, भारतामध्ये आपली टेंडन्सी कशी असते ना की कोणी रस्त्यावर जरी माणूस असं पडला असेल, विवळत पडला असेल तर आपण त्याला विचारतो, का रे बाबा काय झालं, तुला पाणी देऊ का, तुला काही त्रास होतो आहे का. ही आपली मानसिकता आहे. इथे आपली फॅमिली आहे. इथे फक्त माझं घर किंवा माझी मुलं, माझी फॅमिलीच फक्त माझं घर नाही आहे. तर पूर्ण आपल्याला आजूबाजूचा परिसर, आपला समाज, आपला राज्य, आपला देश हा पूर्ण ती एक फॅमिलीच आहे. आणि आपल्याला तर पूर्ण फॅमिलीला घेऊन चालायचं आहे. आपल्याला एकट्याला नाही चालायचं आहे. ठीक आहे, डिस्टन्सिंग सांगितलं आहे, तुम्ही नका एकत्र येऊ, नका तुम्ही सेकंड करू, नका एकमेकांना भेटायलाच नको. गरजेचं थोडी की तुम्हाला भेटलंच पाहिजे, तुम्हाला काहीतरी नेहमी सगळ्यांशी बोललंच पाहिजे, नेहमी हातात हात दिलंच पाहिजे तरच तुमचं काही असं होतं की अटॅचमेंट खूप आहे. असं काही नसतं. इथे आपल्याला अटॅचमेंट सगळ्यात जास्त कशाची वाढवायची आहे, आपल्याला विचारांची अटॅचमेंट वाढवायची आहे, आपल्याला इथे भावनिकता वाढवायची आहे, हो ना. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आधी तर आपला ॲटिट्यूड चेंज केला पाहिजे. इथे काय होतं, आपण दूर करतो आहे, पण मग आपण कुठेतरी आपल्या विचारांनी पण दूर जातो आहे का एकमेकांच्या. असं तर होतं आहे ना. त्याच्यामुळे मी तर म्हणेल की आपण विचारांपेक्षा म्हणजे फिजिकली डिस्टन्सिंगपेक्षा आपल्या विचारांना एकत्र आणूया. तिथे आपल्या सगळ्यांचे विचार, आपल्या सगळ्यांची जी विचारसरणी, आपलं जे कल्चर आहे ते सगळं धरून घेऊयात, एकमेकांना सपोर्ट करूयात. इथे खूप गरज आहे की सपोर्टची. इथे आपल्याला गरज कशाची की सगळ्यात जास्त आपल्याला त्याला इमोशनली सपोर्ट देणं खूप गरजेचं आहे. जर पेशंट तुम्हाला असेल तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घरात असेल, तुमच्या अजून कुठे तुमच्या कॉलनीमध्ये असेल, तर तुम्हाला गरज आहे की तिथे त्याला सपोर्ट करूयात. तुम्ही त्याला प्रत्यक्षात जाऊन न भेटता अप्रत्यक्षात एक फोन केला किंवा त्याला म्हटलं की बाबा सगळं ठीक होणार आहे ना कोरोना, ठीक आहे 15 दिवस नको हे करूस, तू व्यवस्थित काळजी घे, पण मग आम्ही तुझ्यासोबत आहोत बरं का, असं म्हटल्याने किती धीर येतो बरं माणसाला. आपण कुठल्या संकटात असतो आणि तेव्हा जर का एखाद्याने कोणी म्हटलं की तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आपल्याला किती छान वाटतं. असं वाटतं की नाही, मी हे काम करू शकतो कारण मी एकटा नाही आहे, मला इथे कोणीतरी सोबत आहे. त्याच्यामुळे काय आहे, त्याच्यामुळे असं होतं की म्हणजे आपली जी थिंकिंग आहे तिथे हे खूप महत्त्वाचं आहे की आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. कुठले की व्यक्ती असू द्या, काही पण असू द्या, पण आपण त्याला फोनवरतून तुम्ही त्यांना व्यवस्थित बोलू शकता, है ना. त्यांना सांगू शकता की झालं आहे, ठीक आहे, नको व्हायला होता पण आता झालं आहे, तर आपण त्याला फेस करूयात आणि आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. तुम्हाला टेन्शन घ्यायची, काळजी करायची काही गरज नाही. फक्त एक हिंमत सोडू नका आणि बी पॉझिटिव्ह थिंकिंग असली ना की कोरोना पॉझिटिव्ह काहीच करू शकत नाही, हे मी खात्रीने सांगते. त्याच्यामुळे एक
मला यांचा मॅसेज आला आहे, काय संघरत्न त्यांचं असं आहे जॉब गेला, आता चिंता वाटत आहे, काय आता कसं करायचं. बरोबर आहे की बऱ्याच वेळेला असं झालं आहे की खूप कंपनीज सध्या बंद आहेत, हो ना. बरेचशी कामं आता अगदी बंद पडली आहेत, काहीच करता येत नाही. पण आता असं आहे की हे वर्ष आपण काउंटिंग नाही करू शकत की मी किती माझा लॉस झाला आहे, किती माझा फायदा झाला आहे. हे वर्ष फक्त आपण हेच करायचं की इथे माझा जीव असला आहे ना, इथे मी सुरक्षित आहे ना, तर हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जॉब तुम्ही आत्ता आणि नंतरसुद्धा करू शकता. जेव्हा की लॉकडाऊन संपेल तेव्हा तुम्ही कुठला पण जॉब करू शकता. तो गेला म्हणून काही जॉब भेटणारच नाही असं नाही आहे. जॉब भेटेलच तुम्हाला नक्की. पण आत्ता सध्या त्याचं टेन्शन न घेता आपल्याला फक्त वेट अँड वॉच हेच करायचं आहे की कधी लवकरात लवकर आपण कोरोनाला भारतातनं हद्दपार करू आणि कधी आपलं नेहमीचंच लाईफ सुरळीत होऊ, कधी एकमेकांच्या घरी जाऊ, कधी सणवाराला एकमेकांच्या घरी जाऊन भेटू, जेवण करू, कधी एकमेकांच्या सोबत गप्पा मारू, कधी एकमेकांसोबत फिरायला जाऊ. याचं जास्त म्हणजे आपण विचार केला तर नक्कीच कधीतरी लवकरात लवकर आपण याच्यातनं कोरोनाच्या एक विळख्यातनं बाहेर निघून लवकरच. त्याच्यामुळे जॉब केला म्हणून टेन्शन घेऊ नका. आता असं आहे की मी सुरक्षित आहे ना, माझी मुलं सुरक्षित आहे ना, माझी फॅमिली सुरक्षित आहे ना, माझे मित्रपरिवार सगळे सुरक्षित आहे ना. तर हे सगळे खूप महत्त्वाचे की हे जरी सुरक्षित असलं ना तर जॉब आज नाही तर उद्या आहेच हो. तुमच्यामध्ये तेवढे गट्स आहेत ना की तुम्ही आज नाही तर उद्या कधीतरी जॉब करू शकता. आणि हे संपलं की तुम्हाला जॉब लागेलच. त्याच्यामुळे एवढी काळजी करायची काही गरज नाही. आणि असं आहे की आपले नेहमी आत्ता बरेच जणांचं खूप लॉस झालं. अगदी म्हणजे शेतकऱ्यांचं असेल, जे हातावरचे काम करणारे आहेत, त्यांचं बिचाऱ्यांचं तर खरंच वाईट आहे. म्हणजे की अगदी आपण त्याला काहीच म्हणजे काही प्रश्न जे असे आहेत की त्याचं उत्तर आपल्याकडे सध्या तरी नाही, हो ना. मग असं पण आहे की तिथे त्या लोकांचा आपण विचार केला ना की त्यांच्या कंपेअरमध्ये ना आपल्याला किमान दोन वेळेचं खायला तरी भेटतं. हे पण एक खूप मोठी गोष्ट आहे की ते जे गावाकडे निघाले आहेत त्यांना खायला भेटत नाही, वेळेवरती प्रॉपर सगळ्यांनाच ते जे योजना भेटतात असं काही नाही आहे. त्यांच्या आपल्यापेक्षा जास्त हाल आहेत. तर त्याच्यामुळे काय आहे की आपण काय केलं पाहिजे, आपण कंपॅरिझन इथे केलं पाहिजे की आपल्याला जे भेटतं आहे ते इतरांपेक्षा चांगलंच आहे आणि ते आपल्यासाठी तरी चांगलं आहे. आणि त्याच्यामुळे मीच आनंदात आहे म्हणून मी दुसऱ्यांना थोडाफार, जर मी 80% आनंदात आहे तर मी त्याचा 20% दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो का? त्यांना काही मदत करून आपल्यासोबतच त्यांना सामील करून घेऊ शकतो का? याचा आपण विचार केला ना तर नक्की आपली जी काळजी आहे ती कमी होते, आपल्या मनामधली कोरोनाची भीती पण कमी होते आणि तुम्ही तिच्यातनं निघू शकता. त्याच्यानंतर एक आहे चंद्रकांत सावणे की एक प्रकारची मनात भीती वाटते, अस्वस्थ असल्यासारखे वाटते. पण अस्वस्थ आणि भीती कशाची म्हणजे एक्झॅक्ट जर मला कळालं असतं तर मी नक्कीच तुम्हाला सांगितलं असतं. कारण की एक प्रकारची भीती कशाची असते, कोरोनाशी रिलेटेड भीती आहे की तुमच्या जॉबशी रिलेटेड भीती आहे किंवा तुमचं हेल्थशी रिलेटेड भीती आहे, काहीतरी असेल. जर ते मला प्रॉपर कळालं असतं तर नक्कीच मी तुम्हाला त्याच्यावरती सोल्युशन सांगितलं असतं. मला वाटतं आय थिंक तुम्हाला इतकं जे सांगितलं त्याच्यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला कळालं असेल. आणि काजल दीदी आणि जे संघ सर आहेत त्यांनी मला जे इथे बोलण्याची महती फाउंडेशनला बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यांना सांगते की बी पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे कोरोनाला आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. सो थँक्यू सो मच.